नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय इंग्रजीची आज दुसरी टेस्ट आपण पाहणार आहोत. काल याआधी मी एक टेस्ट पाठवलेली आहे. पहा, ही टेस्ट तुम्हाला 15 मार्काची आहे. यामध्ये एक पॅसेज आहे जो 10 मार्कासाठी आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक स्पीच लिहायचा आहे. ते स्पीच कसं लिहायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यावरून तुम्ही ते स्पीच पाहायचं आहे. बुक्स आर अवर रिअल फ्रेंड यावर आधारित तुम्हाला स्पीच लिहायचं आहे. तर सर्वप्रथम आपण पॅसेज आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची हे पाहू. तर पहा, पहिला प्रश्न आहे, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पेज नंबर 60वरचं तुम्हाला पॅसेज वाचायचा आहे. द सॉन्ग ऑफ सॉंग्सवरील ही टेस्ट आहे. स्लोली जेंटली इथून आपला पॅरेग्राफ चालू होतो. तर तो हा पॅसेज परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड इथपर्यंत आपला हा पॅसेज आहे. पेज नंबर 60वरील पूर्ण लेसन म्हणजे पेज नंबर 60वरील जो पाठाचा जो भाग आहे तो पूर्ण या पॅसेजमध्ये आहे. तर तो आपल्याला वाचायचा आहे. सर्वप्रथम काय करू की पहिले प्रश्न पाहून घेऊ, प्रश्न वाचून घेऊ सगळेत. प्रश्न वाचल्यानंतर मग आपण उतारा वाचू. म्हणजे मग प्रश्न जेव्हा आपल्याला वाचल्यानंतर आपल्याला कळतं उतारा वाचताना की हे प्रश्न आहे तर याचं उत्तर हे असू शकतं. तर पहा, पहिले प्रश्न वाचून घेऊ. पहिलं A1, ॲन्सर इन 1 or 2 words. एकूण आपल्याला 5 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या असतात. A1, A2, A3, A4 आणि A5. त्यामधलं A1 आपण पाहणार आहोत. आता खाली 4 वाक्य दिलेली आहेत. त्याचा ॲन्सर आपल्याला 1 किंवा 2 शब्दात लिहायचा आहे. द राग दॅट हिज एक्झॅज्युटेड म्युझिशियन वॉज सिंगिंग. त्या म्युझिशियनचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द म्युझिशियन. त्यानंतर आपल्याला म्युझिशियनचं नाव लिहायचं आहे. इथे रागचं नाव लिहायचं आहे तर इथे म्युझिशियनचं नाव लिहायचं आहे. नेम ऑफ द एम्पेरर. एम्पेरर म्हणजे राजा कोणता होता त्याचं आपल्याला नाव लिहायचं आहे. त्यानंतर तानसेन म्युझिक टीचर. तानसेनचे म्युझिक टीचर कोण होते त्यांचं नाव आपल्याला लिहायचं आहे. आता पुढच्या ह्याच्यात पहा, A2मध्ये आपल्याला लिहायचं आहे, हू सेड टू हुम अँड व्हेन अँड व्हाय. म्हणजे कोण कोणाला म्हणतं आणि कधी म्हणतं किंवा का म्हणतं हे आपल्याला लिहायचं आहे. तर पहा, देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. मला त्यांना माझ्या कोर्टमध्ये गायलाच लावायचं आहे. हे वाक्य कोणाचं आहे, ते कोणाला म्हटलेलं आहे आणि ते कधी म्हटलेलं आहे किंवा का म्हटलेलं आहे असं आपल्याला इथे लिहायचं आहे. त्यानंतर आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी म्युझिकचा एक प्रेमी म्हणून, एक प्रामाणिक चाहता म्हणून जाणार आहे. हे सुद्धा वाक्य कोणी म्हटलेलं आहे, कोणाला म्हटलेलं आहे आणि कधी किंवा का म्हटलेलं आहे असं आपल्याला लिहायचं आहे. याला 2 मार्क्स आहेत A2 ॲक्टिव्हिटीला. A3 ॲक्टिव्हिटी आहे. त्यामध्ये फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय युझिंग द गिव्हन वर्ड्स ऑर फ्रेजेस. खाली 4 वर्ड्स किंवा फ्रेजेस दिलेले आहेत. ते तुम्हाला 2 सेंटेन्स त्यापासून तयार करायचे आहेत. म्हणजे या पासून तुम्हाला वाक्य तयार करायची आहेत. त्यानंतरचा आहे A4, मेक निगेटिव्ह सेंटेन्स. खाली तुम्हाला 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत. त्या सेंटेन्सचे तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे आहेत. तर पहा, निगेटिव्ह सेंटेन्स नंतर तुम्हाला पाहायचं आहे A5 आहे, राईट 4 or 5 सेंटेन्स अबाउट युअर फेवरेट सिंगर. तुम्हाला तुमच्या फेवरेट सिंगरबद्दल 4 ते 5 सेंटेन्सेस लिहायचे आहे. असे हे 10 मार्काचा पॅसेज आहे. तर आता आपण आपला पॅसेज वाचायला घेऊ, म्हणजे प्रश्नांची उत्तर शोधायला आपल्याला सोपी जाईल. तर पहा, तुम्हाला आहे ना पॅसेज अगदी खूप वेळ घ्यायचा नाही, अगदी लवकरात लवकर वाचायचा आहे. इथे मात्र मी थोडंसं समजून सांगते. स्लोली जेंटली द एक्झॅज्युटेड म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. पहा, जो म्युझिशियन आहे तो खूप टायर्ड झालेला आहे आणि तो तानपुरा त्याचा कार्पेटवर ठेवला आहे. द एक्सक्वाइट साईट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेट विदिन द हॉल. जर म्युझिक कोणतं होतं म्हणजे कोणतं म्युझिक वाजलं गेलं होतं, कोणता राग होता, तर तो राग होता दरबारी. आपला प्रश्नसुद्धा रागवर आहे तर त्याचा आन्सर दरबारी असा आहे. एम्पेरर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन. अकबर एम्पेरर राजा होता अकबर, तर तो सुद्धा हे सगळं ऐकून मंत्रमुग्ध झाला होता. वंडरफुल, ही सेड सुपर, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. ते म्हणतात की मी रोज हा म्युझिक ऐकतो पण मला असं कधीच वाटत नाही की मी तृप्त झाला आहे, मला ते ऐकावंच वाटत राहतं. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड.
तानसेन मात्र कृतज्ञ दाखवत असतो. आय थिंक यू हॅव मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड सेड अकबर. अकबर काय म्हणतो की मला असं वाटतं जगातला सगळ्यात सुंदर आवाज तुमचा आहे. त्यावर पहा बट आय डोंट शहनशाह. तानसेन काय म्हणतो की मला असं वाटत नाही शहनशाह. विथ अ स्माइल देअर इज अ सम वन हू सिंग फॉर बेटर दॅन आय डू. ते म्हणतात की माझ्यापेक्षाही सुंदर गाणारे आहेत. म्हणजे इथे म्युझिशियन कोण होते? तानसेन. अकबर राजा होता आणि तानसेन म्हणतात की माझ्यापेक्षाही जास्त चांगलं गाणारे या जगात कोणीतरी आहे. Really cried the disbelieving Akbar. Then I must have him sing in my court. Can you arrange it? अकबर म्हणतो की मग असं कोण आहे, मला त्यांना माझ्या दरबारात आणावंच लागेल. तुम्ही ते अरेंज करू शकता का? पहा हे जे वाक्य आहे हे प्रश्नामध्ये आहे. तानसेन शुक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम हिअर. तानसेन म्हणतात की ते इथे येणारच नाहीत. What, not even if he hears that the emperor himself summoned him. ते म्हणतात की एम्पेररनी सांगितलं तरीही ते येणार नाहीत. नो नॉट इव्हन देन. ते तानसेन म्हणतात नाही तरीही ते येणार नाहीत. This reply would have enraged any other emperor. आणि मग दुसरे जर राजा असतात की राजाने बोलवल्यानंतर येत नाही हे शब्द ऐकल्यावर दुसरे राजे चिडले असते, पण इथे मात्र तसं झालं नाही. बट अकबर वॉज डिफरंट. अकबर राजा काही वेगळा होता. व्हेरी वेल उत्साजी सेड अकबर स्माइलिंग इन टू द तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. इफ ही डझंट कम आय शॉल गो हिम माय सेल्फ. विल यू टेक मी टू हिम. ते म्हणतात की ठीक आहे उत्साजी, ते येत नाहीत तर मला त्यांच्याजवळ तुम्ही घेऊन जा. आता त्यावर तानसेन म्हणतात यस शुअर प्रोव्हाइड यू डू नॉट कम ॲज यस सर प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्पेरर ऑफ हिंदुस्तान. पण तुम्ही हिंदुस्तानचे राजे म्हणून तिथे येऊ शकणार नाहीत. मग आता त्यावर जे राजा अकबर आहेत ते काय म्हणतात आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. पहा ही ओळ सुद्धा आपल्याला हू सेड टू हुम यामध्ये आहे, पण ही ओळ कोणी म्हटलेली आहे? अकबरनी, एम्पेरर अकबरनी तानसेनला म्हटलेली आहे. संत हरिदास वॉज अ मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. ते म्हणतात की संत हरिदास असे व्यक्ती आहेत जे तानसेनपेक्षाही चांगले गातात असं तानसेनचं म्हणणं आहे. ही हॅड बीन तानसेन म्युझिक टीचर. तानसेनचे ते म्युझिक टीचर आहेत. तानसेनचे म्युझिक टीचर कोण आहे असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर येते संत हरिदास. ही लिव्ड इन अ ऑस्टर लाईफ ऑफ अ हर्मिट. ते अतिशय साधे जीवन जगत असतात. व्हेन तानसेन अँड एम्पेरर रिच हिज हंट. म्हणजे ते जेव्हा तानसेन आणि एम्पेरर जेव्हा राजे त्यांच्या झोपडीमध्ये गेले. ही वॉज बिझी विथ हिज डेली चोरेस. ते त्यांच्या दैनंदिन जीवनात बिझी होते. व्हेन दे आस्क्ड हिम टू सिंग. त्यांनी जेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही गाणं गाऊन दाखवा. ही स्माइल बट सेड फ्रीमली आय एम लॉंग पास्ट द एज ऑफ सिंगिंग. मी कितीतरी दिवस झालेला आहे गाणं सोडलेला म्हणत नाही. इवन हिज फेवरेट पीपल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. त्यांचं फेवरेट म्युझिशियन होते तानसेन, त्यांचे शिष्य होते, तरीही ही संत हरिदास त्यांचं म्हणणं ऐकायला तयार नव्हते. हा झाला आपला पॅसेज. आता पॅसेजमधूनच आपल्या वाचताना आपल्याला प्रश्नांची उत्तरे बरीचशी कळलेली आहेत, तरी पुन्हा आपण एकदा एक एक प्रश्न वाचू आणि उत्तरं शोधू. तर पहा द राग दॅट हॅज एक्स हेजिटेट म्युझिशियन वॉज सिंगिंग. A1 मधला प्रश्न राग कोणता होता? तर ॲन्सर आपण मगाशीच पाहिलं होतं राग दरबारी. ॲन्सर आहे दरबारी. तर पहा इथे मी दरबारी उत्तर लिहिलेलं आहे. पुढचं आहे नेम ऑफ द म्युझिशियन. म्युझिशियन कोण होते? म्युझिशियन होते तानसेन. तर इथे आपण तानसेन हे आन्सर लिहिलं. नंतर आहे नेम ऑफ द एम्पेरर. राजा कोण होता या पॅसेजमध्ये? तर पहा एम्पेरर अकबर. तर इथे मी आन्सर लिहिलेला आहे अकबर. नंतर आहे तानसेन म्युझिक टीचर. तानसेनचे म्युझिक टीचर कोण होते? तर आपण आत्ताच आन्सर पाहिलं होतं की तानसेनचे म्युझिक टीचर होते संत हरिदास. मग आपल्याला इथे आन्सर लिहायचा आहे संत हरिदास. अशा पद्धतीने आपण A1 हा प्रश्न सोडवलेला आहे. आता आपण A2 ही ॲक्टिव्हिटी पाहू. हू सेड टू हुम अँड व्हेन अँड व्हाय. तर आता पहा
देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. मला त्यांनी माझ्या कोर्टमध्ये गावणं म्हणावं अशी माझी इच्छा आहे. हे वाक्य कोणाचं आहे? तर पहा, आपण इथेच कुठेतरी ते ऐकलेलं होतं, ते इथे आहे. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. हे कोणी म्हटलं होतं? अकबरनी तानसेनला म्हटलं होतं. तर आता हू म्हणजे कोणी म्हटलं होतं? अकबरनी. तर आपण इथे लिहिणार आहोत अकबर. त्यानंतर कोणाला म्हटलं होतं? तानसेन. आणि कधी म्हटलं होतं? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा जेव्हा तानसेन कधी म्हटलं गेलं? जेव्हा अकबर म्हणतात की तुम्ही खूप छान गाणं गाता, त्यावर तानसेन म्हणतात की नाही, देअर इज समवन हू सिंग्स फॉर बेटर दॅन आय डू. तर आपल्याला हे वाक्य इथे ॲन्सर म्हणून लिहायचं आहे. पहा इथे असं म्हटलं गेलं की देअर इज तानसेन सेड. जेव्हा तानसेन म्हणतात, व्हेन तानसेन सेड आपण लिहिणार आहे देअर इज समवन हू सिंग फॉर बेटर दॅन आय डू. तर पहा इथे आपण ॲन्सर लिहिलेला आहे. व्हेन तानसेन सेड समवन सिंग्स बेटर दॅन आय डूच्या ठिकाणी आपण ही लिहिणार आहे, हिम लिहिणार आहोत. व्हेन तानसेन सेड समवन सिंग्स बेटर दॅन हिम. पुढचा प्रश्न आहे आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. हे कोणी म्हटलेलं आहे? तर इथे आपण पाहू शकता, जिथे जेव्हा तानसेन म्हणतात की तुम्ही एम्पेयर हिंदुस्तान म्हणून जरी आले तरीही ते तुमच्यासमोर गाणार नाहीत, तेव्हा ते म्हणतात की आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. म्हणजे हे एम्पेयर अकबरनी म्हटलेलं आहे तानसेनला. पहा अकबरनी म्हटलेलं आहे तानसेनला. कधी? व्हेन तानसेन टोल अकबर. जेव्हा तानसेन अकबरला म्हणतो दॅट ही वुड नॉट कम इव्हन इफ एम्पेयर समंड हिम. म्हणजे काय? तानसेन म्हणतात अकबरला की जेव्हा त्यांना असं समजलं जाईल की राजांनी आदेश दिलेला आहे, हुकूम दिलेला आहे, तरीही ते येणार नाहीत, तेव्हा एम्पेयर अकबर म्हणतात आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. त्यानंतरचा प्रश्न आहे A3. येथे प्रश्न काय आहे? फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय युझिंग द गिव्हन वर्ड्स फ्रेजेस एनी टू. 4 शब्द दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला 2 वाक्य तयार करायचे आहे. 4 पैकी कोणतेही 2 आपल्याला तयार करायचे आहेत. तर पहा पहिला शब्द आहे वंडरफुल. वंडरफुलचा एखाद्या वाक्यात आपल्याला उपयोग करायचा आहे. व्हॉट अ वंडरफुल सेन्स दॅट वॉज. हे आपण इथे एक्सक्लामेटरी सेंटेन्स तयार केलेला आहे, एक्सक्लामेशन साईन दिलेला आहे आणि वंडरफुल लिहिलेलं आहे आणि वंडरफुलच्या खाली आपल्याला असं अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर आहे सुपर्ब. हिज हँडरायटिंग इज रिअली सुपर्ब. हे वाक्य तयार केलेलं आहे आणि सुपर्बच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायची आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. त्यानंतरचं आहे व्हेरी वेल. माय सिस्टर हॅज बीन डुईंग व्हेरी वेल इन हर स्टडीज. हे सुद्धा आपण वाक्य तयार केलेलं आहे. नंतर समन. द टीचर समन द होल क्लास ऑन द ग्राउंड अँड टूक अँड इंटरेस्ट इन ॲक्टिव्हिटी. तर इथे तुम्ही पाहू शकता की हे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. या शब्दांचा उपयोग तुम्ही तुमच्या वाक्यांमध्ये करू शकता. पहा त्यानंतर A4 ॲक्टिव्हिटी आहे मेक निगेटिव्ह सेंटेन्स. दिलेले 2 वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचे आहेत. तर पहा मुलांनो, पहिलं जे सेंटेन्स आहे इव्हन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परसिव्ड हिम टू चेंज हिज माइंड. इथे ऑलरेडी नॉट आहे, म्हणजे ऑलरेडी हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे, पण आपल्याला याला आणखी चेंज करायचे आहे निगेटिव्हमध्ये. मग आता काय करायचं आहे? तर या वाक्यामध्ये कुड नॉट असल्यामुळे कुडच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला माहिती आहे आपण एबल टूचा वापर करू शकतो, पण नॉट आहे म्हणून आपण इथे अनेबल टूचा वापर करणार आहोत. मग आता पहिले काय लिहायचं? जो सब्जेक्ट आहे तो पूर्ण आपण लिहून घेऊ. इव्हन. तर पहा आपण जो सब्जेक्ट आहे इव्हन हिज फेवरेट प्युपिल हाच पूर्णपणे लिहिलेला आहे. कुड आपल्याला काढून टाकायचा आहे आणि बी अनेबल टू लावायचा आहे. मग आता बी म्हणजे काय? तर आपल्याला बी म्हणजे हेल्पिंग वर्ब लावायचा आहे. कुड आहे म्हणून आपल्याला वॉज किंवा वेवर वापर लागणार आहे. तर हे प्युपिल म्हणजे त्याचा फेवरेट शिष्य, तर त्यासाठी वॉज हे येईल. वॉज लिहिल्यानंतर आपल्याला अनेबल टू लावायचा आहे. वॉज अनेबल टू. आणि पुढचं वाक्य कुड नॉटचा आन्सर आपण वॉज अनेबल टू केलेला आहे आणि पुढचं जे वाक्य आहे जे आपण जसंच्या तसं लिहिणार आहोत.
तर पहा मुलांनो, आपलं उत्तर असं झालेलं आहे, इवन हिज फेवरेट प्युपिल वॉज अनेबल टू परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. म्हणजे जर वाक्यामध्ये कुड नॉट असेल आणि पुन्हा निगेटिव्ह करा असे जर आपल्याला सूचना आली असेल तर तेव्हा आपण अनेबल टूचा वापर करायचा आहे. बी अनेबल टू, बी म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब आणि त्या सब्जेक्टनुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचा असतो. इथे पास्ट टेन्स आहे म्हणून आपण वॉज वेअर घेतलं होतं, तर वॉजमध्ये इथे प्युपिल एकटा आहे म्हणून आपण वॉज घेतलेला आहे. आता पुढचं सेंटेन्स सुद्धा आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. देअर इज समवन हू सिंग्स फॉर बेटर दॅन आय डू. तर पहा इथे माझ्याच्याने गो झालेला आहे, इथे आपल्याला हवा आहे डू, तर अर्थ करायचा आहे. मग इथे अर्थ असं म्हटलेला आहे की देअर इज अ समवन हू सिंग्स फॉर बेटर दॅन आय डू, म्हणजे माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं गाणारं आहे, पण आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, नॉट टाकायचं आहे. मग काय म्हणावं लागेल की मी तितकं त्यांच्यासारखं चांगलं गाणं म्हणत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर असं पहिले म्हणावं लागेल की मी तेवढं चांगलं गाऊ शकत नाही. मग आय कॅन नॉट सिंग म्हणजे मी गाऊ शकत नाही. कोणास अपेक्षा, ॲज गुड ॲज कोणासारखं, समवन एल्स, त्यांचं नाव आपल्याला या ओळीमध्ये सांगितलेलं नाही म्हणून आपण लिहिणार आहोत समवन एल्स, ELSE. तर वाक्यात आपलं काय झालं आहे, आय कॅन नॉट सिंग, मी इतकं चांगलं गाऊ शकत नाही, ॲज गुड ॲज अ समवन एल्स, म्हणजे ते जितकं चांगलं गातात तितकं मी चांगलं गाणं गाऊ शकत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे A5, राईट 4 or 5 सेंटेन्स अबाउट फेवरेट सिंगर. आपल्या फेवरेट सिंगरबद्दल आपल्याला 4 ते 5 वाक्य लिहायची आहेत. लता मंगेशकर इज माय फेवरेट सिंगर. लता मंगेशकर ह्या माझ्या फेवरेट सिंगर आहेत. शी लेफ्ट धिस वर्ल्ड ऑफ फेब्रुवारी 6, 2022. 2022 मधल्या 6 फेब्रुवारीला आत्ता त्या आपल्या जगातमधून निघून गेला. शी सॅंग व्हेरी वेल, त्या खूप छान गाणं म्हणत होत्या. हर व्हॉइस वॉज रिअली मेलोडियस. शी हॅड रिसिव्ड मेनी अवॉर्ड्स अँड ऑनर फॉर हर वर्क इन म्युझिक. फॉर एक्झाम्पल भारतरत्न सारखे त्यांना खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. आपल्या देशातील सगळ्यात मोठा पुरस्कार आहे भारतरत्न. हर व्हॉइस हॅड सुटेड इव्हन अ 16-year-old गर्ल. 16 वर्षाच्या मुलीला सुद्धा सूट होईल असा त्यांचा व्हॉइस होता. शी वॉज नोन ॲज अ नायटिंगेल ऑफ इंडिया. त्यांना भारताची कोकिळा म्हणून सुद्धा ओळखल्या जायचं. त्यानंतर आपल्याला 5 मार्काचा प्रश्न लिहायचा आहे. ड्राफ्टिंग अ स्पीच, बुक आर अवर रिअल फ्रेंड्स. तर अशी ही 15 मार्काची टेस्ट आहे. ड्राफ्टिंग अ स्पीचची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.